नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 17 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा मिळेल. चला मग आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पहिला प्रश्न असणार आहे की भारतीय तटरक्षक बल अर्थात इंडियन कोस्ट गार्डचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, परमेश शिवमणी हे नुकतंच भारतीय तटरक्षक बल जे आहे त्याचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे जे काही भारतीय तटरक्षक बल आहे मित्रांनो, त्यालाच इंडियन कोस्ट गार्ड असं म्हटलं जातं. याची स्थापना ही 1 फेब्रुवारी 1977ला झालेली आहे. याचा उद्देश काय आहे तर समुद्रामधील जी काही तस्करी चालते तसेच बेकायदेशीर जे काही कृत्य हे होत असतात त्या कृत्यांना रोखण्यासाठी या इंडियन कोस्ट गार्डचं गठन हे करण्यात आलेलं होतं. तर हे त्याचं उद्देश आहे. याचं मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याचं ब्रीदवाक्य आहे वयरक्षाम. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या वर्षामध्ये जे काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, जे महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर पहिले असतील अमृत मोहन प्रसाद, जे की SSBचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. दुसरे आहेत दलजीत सिंह चौधरी, ज्यांना BSFचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यानंतर असतील अनिश दयाल सिंग, जे की CRPFचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. राजविंदर सिंग भट्टी, जे CISFचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. B श्रीनिवासन NSGचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. आलोक शर्मा SPG प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. राहुल रसगोत्र हे ITBPचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. पियुष आनंद हे NDRFचे प्रमुख आहेत. त्यानंतर अनुराग गर्ग हे NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच आपले जे काही जे सैन्य दल आहेत 3, त्यांचेसुद्धा जे प्रमुख आहेत नुकतेच त्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. तर त्यासुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जसं की पहिले हवाई दल प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. भारतीय नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांना आणि भारतीय सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्राशी संबंधित 2 महत्त्वाच्या पदांवर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 महिलांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिला असतील महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला, या दोन्हीही महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच IAF वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B, S सोमनाथ यांना नुकतंच हे IAFकडून जे काही वर्ल्ड स्पेस अवॉर्ड दिलं जातं ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. हे जे IAF अर्थात इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉटिकल जे फेडरेशन आहे त्याच्याकडून वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देण्यात येतं. ते अवॉर्ड आपले जे इस्रो आहेत, जे अंतराळ संस्था आहे भारताचे इस्रो, त्याचे अध्यक्ष S सोमनाथ यांना यावर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार त्यांना का देण्यात आलेला आहे कारण जे काही आपली चांद्रयान 3 मोहीम झालेली आहे ती यशस्वीपणे राबवलीमुळे किंवा त्याच्यामध्ये जे काही आपण अचिव्हमेंट केलेली आहे तर त्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हा जो पुरस्कार आहे तो अंतरिक्ष विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये जे उत्तम अशी कामगिरी करतात अशा व्यक्तींना आणि संस्थांना दिला जात असतो. या अगोदर मित्रांनो 2019 सालीसुद्धा इस्रो जी आपली अंतराळ संस्था आहे त्याला मंगळयान जे काही आपलं मिशन होतं ते यशस्वीपणे राबवल्यामुळे या अगोदरसुद्धा 2019ला हा पुरस्कार आपल्या इस्रोला देण्यात आलेला आहे. तर हा पॉईंट आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर दोन्ही पॉईंट आपल्याला स्टार करून ठेवायचे आहेत. त्यासोबतच हा चंद्रयानशी संबंधित घडामोड असल्यामुळे आपल्याला चंद्रयान 3 मोहीमविषयीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ही जी काही मोहीम होती चंद्रयान 3 भारताची, ती 14 जुलैला सुरू झाली होती आणि 23 ऑगस्ट 2023पर्यंत ती चाललेली होती. त्या ठिकाणी 23 ऑगस्टला तो जे काही आपलं चंद्रयान होतं त्याचं जे लँडर होतं ते चंद्रावर उतरलेलं होतं.
तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तसंच जे काही रॉकेट होतं ते रॉकेट कोणतं होतं ज्याद्वारे त्याला प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं चंद्रयान 3ला. तर LVM Mark 3 M4 असं त्याचं नाव होतं. लँडर होतं विक्रम आणि रोवरचं नाव होतं प्रज्ञान. तसेच मित्रांनो, हे चंद्रयान 3 मोहिमेद्वारे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगातला पहिला देश बनलेला आहे. या अगोदर एकही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्यामध्ये यशस्वी ठरलेला नाही. भारत एकमेव आहे जो या ठिकाणी उतरलेला आहे. तर या गोष्टी आपल्याला या चंद्रयान 3 विषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच बोरिस जॉन्सन यांची आत्मकथा प्रकाशित झाली आहे. त्याचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अनलिस्ट असं त्या आत्मकथेचं नाव आहे. आणि त्याविषयी आपल्याला थोडीशी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे. हे जे काही बोरिस जॉन्सन आहेत ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांचं हे आत्मकथा आलेली आहे अनलिस्ट नावाची. या पुस्तकामध्ये काय आहे तर भारत आणि जे ब्रिटन आहे त्या दोन देशांच्या संबंधांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. तसेच एक महत्त्वाची गोष्ट ही की याच पुस्तकामध्ये जे आपले भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांचासुद्धा एक परिवर्तनशील असं शासक म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांची अशी प्रशंसाही याद्वारे करण्यात आलेली आहे. तर त्या दृष्टीने हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुद्दा. त्यासोबतच जे काही महत्त्वाच्या इतर आत्मकथा आहेत ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर पहिली आत्मकथा असेल बिल गेट्स यांची, त्याचं नाव आहे अ सोर्स कोड. त्यानंतर जे क्रिकेटपटू आहे आर अश्विन त्याची आहे आत्मकथा आय हॅव द स्ट्रेट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. त्यानंतर जे ॲक्टर आहेत सोनू सूद त्यांचीसुद्धा आत्मकथा आलेली आहे आय ॲम नो मसीहा. त्यानंतर जे बुद्धिबळपटू आहेत विश्वनाथ आनंद यांची माइंड मास्टर. क्रिकेटपटू सुरेश रैना यांची आत्मकथा आहे बिलीव्ह. प्रियंका चोपडा जी ॲक्ट्रेस आहे त्याची एक आत्मकथा आलेली आहे अनफिनिश्ड नावाची. जे आपले सेनाप्रमुख राहिलेले आहेत भारताचे मनोज नरवाने यांचीसुद्धा आत्मकथा आलेली आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. आणि त्यानंतर जे इस्रोचे प्रमुख आहेत एस सोमनाथ यांचीसुद्धा एक आत्मकथा आहे निलाव कोडीचा सिंहांगल जे की मल्याळम भाषेत आहे. हे मनोज नरवाने आणि एस सोमनाथ यांची आत्मकथा आपल्याला स्टार करून ठेवायचं आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत आणि यांच्या आत्मकथांवर आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आपल्याला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करायचा आहे मित्रांनो, कारण तुम्ही जर लाईक नाही केलं तर हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण यूट्यूबचा अल्गोरिदमच असं काम करतं की ज्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक येतात त्या व्हिडिओला यूट्यूबकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतं. म्हणून तुमचा कर्तव्य म्हणून तुम्ही एक लाईक करायचं आहे मित्रांनो. आपल्या चॅनलला तुम्ही किती प्रतिसाद देता यावरून मला ते समजेल. म्हणून प्रत्येकाने अवश्य लाईक करायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 288 सध्या विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जसं की हे जे काही महाराष्ट्रामध्ये जे विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामध्ये काही आपण या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत. जसं की ही निवडणूक जाहीर झालेली आहे तर ती निवडणूक होणार आहे 20 नोव्हेंबर या दिवशी. त्याचा निकाल लागणार आहे 23 नोव्हेंबरला. आणि ही जी निवडणूक होणार आहे यावर्षीची विधानसभेची ती एकाच दिवसामध्ये पूर्ण पार पाडली जाणार आहे, एकाच टप्प्यामध्ये. तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. फक्त एकाच टप्प्यामध्ये आपली निवडणूक महाराष्ट्राची पार पडणार आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये एकूण मतदारसंघ आहेत 288. त्यापैकी जे अनुसूचित जातीसाठी राखीव अर्थात जे काही SC आहेत त्यांच्यासाठी 29 मतदारसंघ राखीव आहेत. जे अनुसूचित जमाती असतात त्यांच्यासाठी 25 मतदारसंघ हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तसेच हा बहुमताचा आकडा म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी किती आमदारांची गरज आहे तर 145 आमदारांची गरज असते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर हे आपल्याला आकडे लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे काही राज्य विधानसभेच्या निवडणुका हे होत असतात मित्रांनो, त्या निवडणुका कोण घेतं तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुका घेण्यात येतं. आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं परीक्षेमध्ये जर विचारलं तर की राज्य विधानसभेच्या निवडणुका आपल्याला वाटू शकतं की राज्य निवडणूक आयोग घेतं, पण असं नाही मित्रांनो. राज्य निवडणूक आयोग हे फक्त जे काही लोकल बॉडीज असतात
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जे काही नगर परिषदा वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येतात. तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका मात्र केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतात. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच सध्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे, तर राजीव कुमार आहेत. हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 2024 सालची शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन परिषद कोणत्या देशात होत आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पाकिस्तान या देशामध्ये नुकतंच हे 2024ची जी काही SCO परिषद आहे ती पार पाडली जात आहे मित्रांनो. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जी शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आहे ते 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमधील इस्लामाबाद या ठिकाणी होत आहे. आणि यासाठी तब्बल 9 वर्षानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री जे आहेत आपले S जयशंकर ते पाकिस्तानमध्ये जात आहेत मित्रांनो. कारण या अगोदर 2015ला शेवटचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ज्या होत्या त्यावेळेस त्या पाकिस्तानला गेल्या होत्या. त्यानंतर जे काय आपले पाकिस्तानसोबत संबंध बिघडले त्यानंतर आपण आत्तापर्यंत 9 वर्ष झाले कोणीही डिप्लोमॅट त्या ठिकाणी गेलेलं नाही. तर म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये जे काही हे संघटन आहे त्यामध्ये एकूण 10 देश आहेत मित्रांनो. तर ते 10 देश या ठिकाणी आपण दिलेले आहेत. तर ते कोणते आहेत? भारत आहे, चीन आहे, बेलारूस, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान असे एकूण या ऑर्गनायझेशनमध्ये 10 देश आहेत. तर हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच मैया सन्मान योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. ती योजना कोणत्या राज्याची आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, झारखंड या राज्याची ही योजना आहे मित्रांनो, मैया सन्मान योजना. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. ही जी योजना आहे मैया सन्मान योजना ही झारखंड या राज्याची योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला 1,000 रुपये आर्थिक सहाय्यताही सरकारकडून दिली जात होती. आता त्याची रक्कम वाढवून सरकारने प्रतिमाह 2,500 रुपये अशी केलेली आहे मित्रांनो. आणि अशीच योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्याद्वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. हे सुद्धा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आता झारखंड या राज्याचा उल्लेख आलेला आहे. तर झारखंडविषयी लक्षात ठेवायचं आहे. राजधानी आहे रांची आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 15 ऑक्टोबर रोजी नुकतंच आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस हे जे काही आहे ते ग्रामीण भागातील समुदाय, परिवार यांची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी तसेच ग्रामीण भागामधील जे काही कल्याण आहे त्या कल्याणामध्ये महिला व युवतींचं कसं योगदान आहे ते महत्त्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो मित्रांनो. तर या गोष्टी आपल्याला या दिवसाविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच जे काही इतर महिलाविषयक दिवस आहेत ते सुद्धा काही माहीत पाहिजे आपल्याला. जसं आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून 8 मार्चला साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय महिला दिवससुद्धा असतो, तो 13 फेब्रुवारीला भारतामध्ये साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारीला असतो आणि मदर्स डे हा 11 मेला असतो. तर या काही दिवस जे महिलांसंबंधित आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर दररोजच्या जे काही आपण कालच्या घडामोडी घेत असतो त्या एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण घडामोडींचा करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच कोणत्या राज्यामध्ये जाती आधारित सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, तेलंगणा या राज्यामध्ये हे जाती आधारित सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की राष्ट्रीय जल पुरस्कार 2023नुसार सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ओडिशा हे राज्य सर्वोत्कृष्ट ठरलेलं आहे. ते काल आपण डिटेलमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच भारतातील पहिला एकीकृत राज्यस्तरीय सायबर कमांड आणि कंट्रोल सेंटर कोठे सुरू करण्यात आला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्रातील नवी मुंबई या ठिकाणी हे अशा प्रकारचं कंट्रोल सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये कोठे इंडियन स्किल इन्स्टिट्यूटचे उद्घाटन केले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मुंबई या ठिकाणी हे
इन्स्टिट्यूटचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ते काल आपण बघितलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता की नुकतेच स्तन कॅन्सर जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 13 ऑक्टोबर हा स्तन कॅन्सर जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच युनिसेफच्या स्वास्थ्य व पोषण सहायतामध्ये सर्वात मोठा तिसरा पुरवठादार देश कोण ठरला आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी भारत हा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार देश हा युनिसेफचा बनलेला आहे. याविषयी डिटेलमध्ये काल आपण व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच चर्चेमध्ये असलेल्या अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी टेबल टेनिसशी या खेळाडूंचा संबंध आहे. कारण यांनी नुकतंच आशियाई टेबल टेनिस जी काही स्पर्धा झाली त्यामध्ये कांस्य पदक हे भारताला जिंकून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच अतुल परचुरे यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी चित्रपट क्षेत्राशी संबंधित हे व्यक्तिमत्व होतं. त्याविषयी आपण काल डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता काल. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2024साठी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे, आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही अशा होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद देत आहात, त्याविषयी खरंच मनापासून आनंद आहे. तुम्हाला याचा फायदा तुमच्या परीक्षांमध्ये नक्कीच दिसणार आहे. म्हणून जे विद्यार्थी दररोज आपल्या होमवर्क क्वेश्चनचे उत्तर हे देतात त्यांना ते दिसूनच येणार आहे की किती महत्त्वाचे प्रश्न हे आपल्या परीक्षांसाठी आहेत, आणि जे विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत त्यांनी कमीत कमी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो, कारण यामुळे तुम्हालाच तुमच्या परीक्षांमध्ये फायदा होणार आहे. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणारच आहोत. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी मिथुन चक्रवर्ती यांना 2024 सालासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आले आहे, आणि या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. कोणीही उत्तर न देता पुढे जायचं नाही. बघूया किती विद्यार्थ्यांना याविषयी माहिती आहे, कारण हा प्रश्न यासाठी घेतलेला आहे कारण नॅशनल लेवलला आपल्या राष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या घटनेची चर्चा झालेली होती मित्रांनो, आणि त्यानंतर हे अशा प्रकारचं त्या राज्यामध्ये विधेयक आणण्यात आलेलं आहे. बघूया किती जणांना ही घडामोड माहीत आहे. चला मग थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपले टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555ला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच इतर स्टडी मटेरियल हे टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.